गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळच्या बघा जवळजवळ आता किती वाजलेत, 9 वाजून गेलेत तसा अंदाज आहे माझा. 9:30 वाजलेत. आंघोळ बिंघोळ करून टकाटक फ्रेश पिशवून तेल बिल लावून पावडर बिवडर लावून मस्तपैकी टी शर्ट पण चेंज केला. काय 2 दिवस झाला घातलं तर गाडीत काय घालत नाही मी जास्त, तिथं गरम होतं जास्त. मला भिवंडीला मुंबईला आलं का गरमच होतं. खंडाळा घाट उतारला का चालूच होती गरमी. त्यामुळं काय गाडीत आल्या नुसत्या बनवलंच असतं. व्हिडिओ पण बघितले असतील तुम्ही. तर आता चाललो आहे बघा चहा प्यायला. काय गोडवानवाला खाली करते का नाही पाठीमागे दिसतंय. गोडवान गाडी एकदम उभा राहिली. ते आपल्या मागणं आलेले आहे, आपल्या मागणं नाही बरं. पाठीमागं स्वच्छता मोहीम चालू आहे. बघू आता खाली करतात का नाही. काल तर बोललो होतो, काल म्हणलं रविवार आज. बघू आता जाऊया चहा नाश्ता करूया. तिथं जर म्युझिक काय वाजत असलं तर आपण तिथला काय ब्लॉकमध्ये घेत नाही शक्यतो. त्याला काय होतं मग एडिट करा, त्याला तिथं म्यूट करा तिथलं गाणं, आवाज तिथला, परत आपला आवाज टाका. त्यापेक्षा तिथलं नाही शूटिंग केलेलं बरं, त्रास पण होत नाही. कसं होतं हे डायरेक्ट टिक 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 5-7 मिनटाचं ब्लॉक केलं तयार. तर इथं ऑफिस बसले सिक्युरिटी आतमध्ये करते. कामगार यायला लागली त्याचं चालू तर 9:30 करते. कोणचा आवाजच येत नाही. आलाय पण कोणचा आवाजच येत नाही. आता शूटिंग चालू असलं काय सिस्टीम एक भारी झाली माझ्यासाठी. ती आवाजच येत नाही. करून द्या फोन करतं ब्लॉक होईल. आपण काय घ्यायचं, आपलं ब्लॉकचं काम चालू आहे त्याला कशाला फोन उचलायचं. त्यात वडा 100च्या वर दिली. बिल द्यायला बरं नाश्ता बेस्टा झाला बरं का. काय मला डाऊट होताच आपल्याला हे करायला नाही भेटणार जेवण बनवायला, तर आपलं हे करून घ्यावं, नाश्ता करून घ्यावा. थोडासा नाश्ता केला का नाही 12-1-2 जरी वाजले जेवायला तरी काय फरक पडत नाही. परत आपलं 3-4 तासानं नाही लय टेन्शन होत नाही. लय भूक पण लागत नाही, पोटात कालवा होत नाही, चिडचिड होत नाही. काय 30-40 रुपये गेले तर मस्त म्हणजे रेस्टॉरंट टाईप आहे. जरा चढलो ना तर नीट झाली. तर 20 रुपयाची कांदा भाजी प्लेट होती, मी मागवली होती. मिरची ती मस्तपैकी लापचिक मिरची होती इथं बरं लांबडी. जरा खवळलो, राग दिला तिकडे, जरा नरम झाला. भय होती मराठीत बोललं जरा रिटून. म्हणलं असं चालतंय थोडं. काय झालं, वड्याचा आंबर माझा संपत आला. एक राहिला होता वडा, त्याला म्हणलं दुसरं काय नाश्त्याला
पण म्हणलं ही दे भजी प्लेट दे. भजी प्लेट खाल्ली मला कसं होतं एकदा पोटात खायला चालू केलं का नाही दाबून खायचं एकदाच. पोटाला पोटभर खाल्लं का नाही तर दिवसभर नो टेन्शन. तर सांगितलं 2 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अजय महिंद्रा लॉजिस्टिक आहे दाखवत मला पडून. त्यांनी आज गाडी लावायला सांगितलेली 4 नंबर डॉकला गाडी लावा म्हणून सांगितली. घेऊन यायची आता लावूया 4 नंबर डॉकला. बघू आपलाच नंबर होता 4 नंबर डॉक किती असतं मी गाडी लावली तुमच्या तिथं 10 2 10 नंबर लिहितो की मी स्पीड लिमिट. इथे चालतं बघा त्या डॉकला लावायची गाडी झाडं मारायचं काम चालू आहे बायकांचं. कुणाचा तर फोन आलाय. गाडी काढायला होती गाडी लावायची संपता फिरवून आणावी लागेल गाडी. म्हणते मी फिरवून लावली गाडी. बघा आमच्याच गाडीतलं खाऊन आमचंच पीठ खाऊन आमचंच डबं करुताडून आमच्याच गाडीत टाकलेलं औषधाचे गोळे खाऊन मेलेले आहेत. अशा तऱ्हेने यांना आता गाडीतून बाहेर फेकण्याची जबाबदारी आता आमची आहे. मेलेलेच आहेत. त्यांच्या डोळ्यावर पाणी पडले तर त्यांना समजत नाही याचा अर्थ त्यांनी खाल्लेलं आहे आणि ते मेलेले आहेत. त्यांनी आमचं भरपूर नुकसान केलं उंदीर मामांनी. त्यांच्यासाठी खास औषध आणलं होतं. ते औषध खाऊन त्यांचा अंत झालेला आहे. अशा रीतीने त्यांना आम्ही गाडीतून फेकून देत आहोत.